हे दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भगिनी जयजयवंती यांच्या घरी सध्या दाखल झालेले आहेत भाऊबीजेनिमित्त. उद्धव ठाकरे हे त्यांची चुलत बहीण आणि राज ठाकरे यांची सख्खी बहीण जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी आलेले आहेत. ही सध्याची थेट दृश्य. यंदाचा दीपोत्सव किंवा यंदाची दीपावली ही ठाकरे कुटुंबासाठी वेगळी आणि आकर्षक दिवाळी यासाठी ठरते आहे, कारण प्रत्येक सण म्हणजे गेल्या 4 महिन्यांमधला प्रत्येक सण प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रम ठाकरे कुटुंब एकत्रितपणे साजरे करताना दिसते आहे. दीपोत्सवात उद्धव ठाकरे यांची ही तिसरी वेळ आहे ज्यात ते राज ठाकरे यांच्या कुटुंबाशी थेट संपर्क, संवाद आणि कौटुंबिक स्नेह जपताना दिसत आहेत. दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं. शिवाजी पार्कमध्ये मनसे आयोजित दीपोत्सवाचं उद्घाटन शिवाजी पार्क मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे हस्ते झालं होतं तेव्हा ते सहकुटुंब आले होते. रश्मी ठाकरे ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. रश्मी ठाकरे आणि जयजयवंती ठाकरे या आधीच्या मैत्रिणी, सख्या मैत्रिणी आणि त्यानंतर रश्मी ठाकरे यांचा विवाह हा उद्धव ठाकरे यांच्याशी झाला. एकत्र काम करत असत, त्यामुळे मैत्रीचा बंधही आहे जयजयवंती आणि रश्मी यांच्यामध्ये आणि आता नातंही आहे. याआधी आपण बघितलं भले 2 भावांमध्ये राजकीय मतभेद होते. गेल्या 20 वर्षात हे राजकीय मतभेद राजकीय पटलावर आपण प्रकर्षानं पाहिले, पण त्या काळी उद्धव ठाकरे आणि जयजयवंती ठाकरे यांच्यात नातेसंबंध काय होते. मग भाऊबीज असेल किंवा राखी पौर्णिमा असेल त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि जयजयवंती हे हा स्नेह जपण्याचा प्रयत्न करत, पण अलीकडच्या काळात ही परंपरा खंडित झाली होती. पण आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा किंवा राजकीय युतीच्या चर्चा सुरू असताना कौटुंबिक स्नेहही दुसऱ्या बाजूला जपला जातो आहे. मग काल मधुवंती ठाकरे, राज ठाकरे यांच्या मातोश्री यांचा वाढदिवस होता. शुभेच्छा देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे शिवतीर्थात आले होते आणि त्यांनी मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आज पुन्हा एकदा हा योग जुळून येतो आहे भाऊबीजेच्या निमित्तानं आणि शिवाजी पार्कमधील डेफोडिल या निवासस्थानी उद्धव ठाकरे आलेले आहेत. जयजयवंती ठाकरे यांची भाऊबीज साजरी करण्याकरता. जशी जयजयवंती ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आपल्याला भाऊबीजेचा स्नेह किंवा तो कौटुंबिक कार्यक्रम पाहायला मिळेल, तसाच अमित, उर्वशी आणि आदित्य यांच्यातही भाऊबीज आज होणार आहे. आणि ठाकरे कुटुंब यंदा पहिल्यांदाच मग गणेश चतुर्थी असेल किंवा आता दीपावली असेल, प्रत्येक कार्यक्रम एकत्रित कुटुंबात साजरे करताना दिसत आहेत. त्यामुळे यंदाचा गेल्या 4 महिन्यांमधला प्रत्येक सण हा ठाकरे कुटुंबासाठी एक वेगळा कौटुंबिक स्नेह जपणारा असा पाहायला मिळतो आहे. पहिल्यांदाच हा योग जुळून येतो आहे. 20 वर्षांची राजकीय मतभेदांची किंवा राजकीय स्पर्धेची एक असं म्हणता येईल की स्पर्धा होती किंवा मतभेद होते राजकीय पटलावर, पण ते आता गेल्या 4 महिन्यात हे मतभेद किंवा ही कटुता दूर झाली आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित साजरे करताना पाहायला मिळते आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा घोषित होतील तेव्हा ही राजकीय युती ही अपेक्षित आहे, याची घोषणा होईल. दोन्ही कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही राजकीय युती घोषित व्हावी, पण अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. पण त्याआधी या राजकीय युती आधी कौटुंबिक स्नेह हा जपण्याचा दोन्ही ठाकरे बंधूंकडून आपल्याला एक प्रयत्न किंवा एक तसा पुढाकार पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरेंनी भाऊबीजेनिमित्त जयजयवंती ठाकरे देशपांडे यांना भेट आणलेली आहे आणि तीच आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे जयजयवंती ठाकरे यांच्या घरी भाऊबीज साजरी करण्यानिमित्तानं आलेले आहेत आणि आता इथे उद्धव ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि ठाकरे त्यांचं कुटुंब यांच्यासाठी स्नेहभोजन ह्याचंही कार्यक्रम आहे. त्यामुळे साहजिकच मधुवंती ठाकरे यांच्याशी कौटुंबिक स्नेह गेल्या काही काळात जपताना आता
जयजयवंती ठाकरे यांच्याशीही जुन्या आठवणींना या गप्पांमध्ये उजाळा दिला जाईल। ठाकरे बंधू कसोशीनं प्रयत्न करत आहेत की राजकीय युती जाहीर होण्याआधी हा कौटुंबिक स्नेह अधिक दृढ व्हावा आणि ठाकरे कुटुंब हे मिळून मिसळून पुन्हा एकदा सगळीकडे वावरताना दिसावं, हा दोन्ही बंधूंचा आपल्याला एक प्रयत्न दिसतो आहे। पण आता अपेक्षा आहे की हा कौटुंबिक स्नेह जपताना राजकीय युती कधी जाहीर होते आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित निवडणुका कधी लढतात, त्या बाबतीतली व्यूहरचना असेल किंवा एकूणच निवडणूक लढण्याचा जो मास्टर प्लॅन असेल तो कधी जाहीर होतो, याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल। ही दोन दृश्य आपण पाहतो। उद्धव ठाकरे हे जयजयवंती ठाकरे यांच्या निवासाने पोहोचलेले आहेत, तर दुसरी दृश्य आहेत राज ठाकरे हे देखील आता जयजयवंती ठाकरे यांच्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत। ठाकरे बंधूंची आज भाऊबीज खरंच वेगळी असणार आहे, कारण कित्येक वर्षांनंतर एकत्रितपणे ही भाऊबीज होते। तर आदित्य ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील, उर्वशी आणि अमित ठाकरे यांची देखील आज एकत्रित भाऊबीज होणार आहे। ही दोन दृश्य, पहिली दृश्य आहेत उद्धव ठाकरे हे जयजयवंती ठाकरे देशपांडेंच्या निवासानी दाखल झाले, रश्मी ठाकरे देखील या त्यांच्या सोबत आहेत त्यावेळची आहेत। आणि दुसरी दृश्य राज ठाकरे हे देखील त्यांच्या घरी आता थोड्याच वेळात दाखल होणार आहेत। शिवतीर्थावरून राज ठाकरे हे आता रवाना झालेले आहेत। राज ठाकरे यांच्या सख्या बहिणी आहेत जयजयवंती ठाकरे देशपांडे, ते सध्या त्यांच्या घरासाठी रवाना झाले, तर उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंसहित त्यांच्या घरी सध्या पोहोचलेले आहेत। ठाकरे कुटुंबियांसाठी यंदाची भाऊबीज ही खरंच खूप खास असणार आहे। गणेश जयंतीपासून खरं तर ठाकरे कुटुंबीय सर्व सण एकत्र साजरे करतात आणि आता भाऊबीजेसाठी देखील उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयजयवंती ठाकरे हे सर्व एकत्र असणार आहेत। तर थोड्याच वेळात शिवतीर्थावर देखील भाऊबीज साजरी होणार आहे। या भाऊबीजेमध्ये अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्रितपणे भाऊबीज आज साजरी करणार आहेत। कालही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी म्हणजे शिवतीर्थावर भेट दिली होती। राज ठाकरे यांच्या मातोश्रींचा वाढदिवस होता आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचलेले होते। तर आताची आपण दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे हे जयजयवंती ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे। जयजयवंती ठाकरे देशपांडे या राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी आहेत, तर राज ठाकरे देखील आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत। भाऊ बहिणीच्या नात्यासाठी आजचा दिवस हा खूप खास असतो आणि त्यासाठी ठाकरे बंधू आता रवाना झाले। देशपांडे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। शिवाजी पार्क शिवतीर्थ इथून हाकेच्या अंतरावर जयजयवंती ठाकरे देशपांडे यांचं घर आहे आणि भाऊबीजाच्या निमित्ताने भाऊबीज साजरी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही सध्याची ठाकरे कुटुंबातील स्नेह जपतानाची, कौटुंबिक भावनिक बंध जपतानाची थेट दृश्य आहेत। राज ठाकरे ही स्वतः कुटुंबासह आलेले आहेत। अमित ठाकरे पहिले खाली उतरलेले आहेत, त्यानंतर राज ठाकरे ही आपण बघू शकतो। शर्मिला ठाकरे ही आहेत। संपूर्ण राज ठाकरे कुटुंब हे जयजयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे। शिवाजी पार्क येथील निवासस्थानी हा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। पहिल्यांदाच ठाकरे कुटुंब संपूर्ण दीपावली ही एकत्रितपणे साजरी करताना दिसते, ज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं कुटुंब एकत्रित सहभागी होताना दिसत आहे। हा पहिलाच असा दीपावलीचा योग आहे ज्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रितपणे आपल्याला हा सण साजरा करताना दिसत आहेत। यापूर्वी आपण बघितलं तर अमित एक छोटी प्रतिक्रिया, यंदाचा दीपावलीचा सण हा ठाकरे कुटुंबासाठी एक वेगळा सण आहे, कारण एकत्रित दोन्ही खूप वर्षांनी आम्ही एकत्र भेटतोय अशा भाऊबीजेच्या सणाला, तर खूप बरं वाटतंय। देखील त्यांच्या आत्याच्या घरी सध्या दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे भाऊबीजेनिमित्त जयजयवंती यांच्या घरी पोहोचले, तर राज ठाकरे हे देखील सध्या पोहोचलेत त्यांच्यासोबत अमित ठाकरे हे देखील आहेत। जयजयवंती यांच्या घरी भाऊबीज साजरी होणार आहे। किंवा ठाकरे कुटुंबाचे चाहते असतील, यांना 20 वर्ष वाट पाहावी लागली, कारण दोघांमध्ये तीव्र राजकीय मतभेद होते आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच
दीपावलीत हा योग जुळून येतो आहे। यापूर्वी आपण गणेश चतुर्थीला पाहिलं की राज ठाकरे यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनानिमित्तानं उद्धव ठाकरे पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंबासह शिवतीर्थात आले होते आणि त्यानंतर या भेटीगाठींमध्ये वाढ झालेली आहे। मग उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं अभिष्टन चिंतन करण्यासाठी राज ठाकरेंनी मातोश्रीत येणं, त्यानंतर उद्धव ठाकरे गणेश चतुर्थीच्या निमित्तानं शिवतीर्थात येणं, त्यानंतर हा भेटीगाठींचा सिलसिला वाढणं, मग कौटुंबिक कार्यक्रम असतील किंवा सण असतील। यंदाचा दीपोत्सव तर हा ठाकरे कुटुंबासाठी विशेष यासाठी ठरतो कारण मनसेच्या दीपोत्सवाचं राज ठाकरे जे आयोजित करतात, गेली 13 वर्ष हा दीपोत्सव शिवाजी पार्कमध्ये आयोजित होतो। पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन होतं। काल मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंसह शिवतीर्थावर पोहोचतात आणि आज भाऊबीजेला पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला मिळतं। मग जयजयवंती ठाकरे, राज ठाकरे यांची सख्खी बहीण आणि उद्धव ठाकरेंची चुलत बहीण पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एकत्रितपणे भाऊबीज साजरी करणार आहेत आणि मग अमित, उर्वशी आणि आदित्य अशी ही भाऊबीज होणार आहे। त्यामुळे यंदा खरंच ठाकरे कुटुंबासाठी एक वेगळा क्षण आहे। कौटुंबिक आनंद द्विगुणित झाला आहे आणि या कौटुंबिक स्नेह, कौटुंबिक बंध अधिक घट्ट करण्याचा दोन्ही भाऊ प्रयत्न करता आहेत। पण या दोन्ही भावांच्या कार्यकर्त्यांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की आता कौटुंबिक स्नेह तर आम्ही खूप पाहिला, आता आम्हाला राजकीय स्नेह आणि राजकीय युती पाहायची आहे। त्याची एकत्रित घोषणा कधी करतात याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल आणि राजकीय विश्लेषकांचंही असेल, कारण पुढची ठाकरे कुटुंबाची विशेषतः दोन बंधूंची राजकीय वाटचाल कशी असेल आणि एकत्र येण्यासाठी काही कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा काही अजेंडा किंवा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला असे पुढच्या काळातले जे मुद्दे असतील यावर खास करून राजकीय विश्लेषकांचं लक्ष असेल। कौटुंबिक स्नेह तर जपला जातो आहे, राजकीय युतीची घोषणा आहे। या युतीमध्ये महाविकास आघाडीत राज ठाकरे यांचा समावेश होतो का, काँग्रेस भूमिका काय घेतं, असे अनेक मुद्दे पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या त्यावर विश्लेषण किंवा राजकीय दृष्ट्या त्यावर काही घडामोडी होताना दिसतील। त्याआधी सण साजरा करणं एकत्रितपणे याकडे ठाकरे कुटुंबाने प्राधान्य दिलेलं आहे आणि तेच आपल्याला सध्या ठाकरे कुटुंबामध्ये सणाच्या निमित्तानं पाहायला मिळतं आहे। बॅक टू स्टुडिओ। राजकीय वैर बाजूला सारून सध्या ठाकरे कुटुंबियांकडून एकत्रितपणे सण साजरे करताना आपण पाहतोय जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी सध्या ठाकरे कुटुंबीय दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे हे देखील रश्मी ठाकरे यांच्या सहित त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत, तर राज ठाकरे देखील संपूर्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी देखील दिलेली आहे। आज जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानी भाऊबीज सण साजरा होणार आहे, यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे देखील पोहोचलेत। जयजयवंती ठाकरे देशपांडे या शिवतीर्थवरून 5 मिनिटाच्या अंतरावर राहतात। सध्या दोन्ही ठाकरे बंधू त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर भाऊबीज हा सण साजरा होणार आहे। जयजयवंती ठाकरे देशपांडे आपल्या दोन्ही बंधूंना तब्बल कित्येक वर्षांनंतर आज ओवाळणार आहेत, भाऊबीज सण साजरे करणार आहेत। त्यामुळे ठाकरे कुटुंबियांसाठी आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा मानला जातोय। तर आज आदित्य ठाकरे असेल, अमित ठाकरे असेल, तेजस ठाकरे आणि उर्वशी ठाकरे यांची देखील भाऊबीज पार पडणार आहे। ती देखील जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानी साजरी होणार आहे।